नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 18 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी नंदिनी रिक्षाजवळ येते आणि ती जीवाला शोधत असते. त्याच वेळेला जीवा वरती उभा असतो आणि तो म्हणतो, आज मी ऊपर आसमान नीचे. तर नंदिनीचं वरती लक्ष जातं आणि ती म्हणते, तुम्ही वरती काय करताय? बाबांनी बघितलं तर रागवतील ते तुमच्यावर, खाली या बरं. जीवा म्हणतो, अगं असं काय करते? तुझे आप्पा म्हणजे तुझे पप्पा घरी नाही आहे. नवरा बायको कुठेतरी गेले बाहेर, घेऊन कुणासाठी तरी लग्नाचा आहेर. सासूने दिले हातात किल्ली, म्हणाली बायकोसोबत कर जीवाची मुंबई आणि दिल्ली. कसं होतं हे, कसं होतं पटकन सांग. तेव्हा नंदिनी लगेच म्हणते, शी फालतू होतं सगळं हे. 1 मिनिट, म्हणजे आई बाबा दोघं पण घरात नाही आहे आणि आईने तुम्हाला किल्ली दिली? ही आई पण ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, माझ्या सासूबाईंना अजिबात काही बोलायचं नाही हां, आधीच सांगतोय. तर नंदिनी म्हणते, तुमच्या सासूबाई माझी आधी आई आहे. तेव्हा जीवा म्हणतो, ते सगळं सोड, तुझ्या हातातल्या पिशवीमध्ये काय आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, गंमत आणली तुमच्यासाठी. लगेच जीवा तिथूनच उडी मारणार असतो, तितक्यात नंदिनी म्हणते, काय करताय हे? नंतर म्हणतो, किती छान दिसत आहे, दोघी सवती कशा जवळजवळ उभ्या आहे. तर ती लगे रिक्षाकडे बघते, तर लगे रिक्षाचं चाक असं फिरतं. जीवा म्हणतो, बघ कसं नाक मुरडल्यासारखं तिने चाक फिरवलं आहे. तर लगेच तो जिन्याने खाली येतो. तर दुसरीकडे जीवा, युग आणि रम्या व स्वात्या कच्चीमध्ये पतंग उडवत असतात. युग पार्थला म्हणत असतो, या रम्याची पतंग पण काप आणि नाक पण काप, कारण तिने माझी पतंग कापली आहे. तितक्यात रम्याची पतंग कापली जाते, पण ती कोणी कापली हे काही कोणाला कळत नाही, कारण ती पार्थने पण कापलेली नसते. तेव्हा युग तर खूपच खुश होतो, पण रम्या खूप नाराज झालेली असते आणि ती म्हणते, माझी पतंग पार्थनेच कापली. तर आपल्याला दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचा सीन बघायला मिळतो. तर जीवा धावतच येतो आणि म्हणतो, बायको किती जरी चिडली ना तरी नवऱ्यासाठी संक्रांतीचं गिफ्ट आणायला काही विसरत नाही. नंदिनी जीवाच्या हातामध्ये कुर्ता देते आणि म्हणते, हा कुर्ता मी नाही, आईंनी दिला आहे तुमच्यासाठी. तर जीवा खूप खुश होतो आणि तो म्हणतो, तू आपल्या घरी गेली होती? तर जीवा लगेच इमोशनल होतो आणि तो कुर्ता असा कवटाळून खाली बसतो. तितक्यात नंदिनी जवळ जाते, खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, जीवा असं सणासुदीला रडायचं नसतं, तिकडे सगळेच मिस करताय तुम्हाला आणि तुमचे बडे भैया पण. तर जीवा लगेच तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, खरंच? तितक्यात नंदिनी लगेच हात काढून घेते. तर जीवा लगेच कुर्ता ट्राय करायला जातो, पण ती म्हणते, अहो इथे आजूबाजूला लोक पण राहतात, फक्त मी नाही. तेव्हा जीवा लगेच म्हणतो, पप्पांच्या रूममध्ये जाऊ? तेव्हा नंदिनी बघते आणि म्हणते, जा. लगे हो म्हणाली असं जीवा म्हणतो आणि पळतच लगेच कपडे चेंज करायला जातो. आणि नंदिनी लगेच ती साडी काढते बाहेर आणि अंगावर तशी टाकून बघते. तर आपल्याला दुसरीकडे बघायला मिळतं, पार्थ म्हणत असतो, अरे युग, मी रम्याची पतंग कापलेली नाही आहे. लगेच बसू आत्या म्हणते, तर पार्थ आणि युग म्हणतो, तर रम्याची पतंग कोणी कापली? लगेच काव्याची एंट्री होते आणि काव्या म्हणते, अरे आओ ना फिर. तर सगळे तिच्याकडे बघतच राहतात. पार्थ अगदी टक लावून बघत असतो. काव्याच्या मागून लगेच मालिनी काकू पण येतात. त्यांनी फिरकी धरलेली असते आणि दोघींनी मस्त चष्मे पण घातलेले असतात. खूपच छान दिसतात दोघी पण. तर काव्या लगेच म्हणते, अहो माझ्याकडे नाही, पतंगीकडे बघा देशमुख. पार्थजवळ येऊन उभी राहते, त्याला धक्का देते आणि चष्मा खाली करून त्याला डोळा मारते. तर काव्या लगेच मालिनी काकूंना म्हणते, आई तुम्हाला ज्या घोषणा सांगितल्या तर बोला ना. लगेच मालिनी काकू म्हणते, अगं मला आठवत नाही आहे. तर काव्या म्हणते, तुम्ही आता मला तोंडावर पाडता का? तर मालिनी काकू म्हणतात, नाही नाही मी आठवते, तुला काही तोंडावर पाडत नाही. तर त्या लगेच म्हणतात, काफी हे हवा का झोका. तर काव्या म्हणते, लव यू बोका, लव यू बोका. हे बघताना खूप हसायला येतं हं प्रेक्षकांनो. तर पार्थ लगेच म्हणतो, आई तुझी कंप्लेंट आता बाबांकडे करावी लागेल हां तू, कारण त्यांचीच बाजू घेते, माझ्याकडनं कोणीच राहू नका, सगळ्यांनी मला एकटं पाडा. आणि युग पण काव्याचीच बाजू घेत असतो. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हो हो सांग, तुझ्या बाबांकडे सांग. तेव्हा युग म्हणतो, आईला तिळाचे लाडू करायला वेळ नाही आणि बघ ना आता फिरकी घेऊन उभी आहे. तर रम्या लगेच म्हणते, एक पतंग कापला म्हणजे लाडात येऊ नको हां. आता बघते ना तू पार्थला कशी हरवतेस ते. पार्थ यू हॅव डू इट, कम ऑन. लगेच काव्या म्हणते, दुनिया की कोई भी ताकत अब आपको हमसे नहीं बचा सकती मिस्टर बोका देशमुख. आता बघूया कोण जिंकतं ते.
पार्थची काव्या का काव्याचा पार्थ? पार्थला काय म्हणतो तर काव्या म्हणते, अहो पतंग सांभाळा पतंग, नजर हटी दुर्घटना घटी. तर दुसरीकडे जीवा तयार झालेला असतो कुर्ता घालून आणि तो स्वतःशी म्हणत असतो, बरा दिसतोय ना मी. तितक्यात नंदिनी येते जिन्यावरून आणि ती म्हणते, अगदी हिरो दिसत आहे आणि ती पण खूप छान दिसते हां प्रेक्षकांनो. आणि त्याच वेळेला लगेच एक गाणं प्ले केलं आहे त्यांनी, मखमली मखमली रेशमाचा दुवा. त्याच वेळेला नंदिनी त्याला इशारा करून विचारते की मी कशी दिसते, तेव्हा तो पण त्याच इशाऱ्यामध्ये सांगतो की तू छान दिसते. त्यानंतर जीवा लगेच शिट्टी वाजवतो. तर नंदिनीला आठवतं की शिट्टी वाजवायचं तिनेच शिकवलेलं असतं जीवाला. त्यानंतर नंदिनी म्हणते, शिट्टी काय वाजवत आहे, मला काम आहे भरपूर. लगेच ती किचनमध्ये येते आणि व्हिडिओ बघते. तर जीवा तिथे येतो. काय करते विचारतो तिला. ती म्हणते, मी व्हिडिओ बघते, मला सगळे पदार्थ बनवता येतात पण हे तिळगुळचे लाडू बनवता येत नाही. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, मी शिकवतो ना तुला. दोघं मिळून छान लाडू बनवायला घेतात. तर लगेच परत त्यांनी गाणं प्ले केलेलं आहे, त्याच्यामध्येच बराच वेळ गेला आहे, मखमली मखमली रेशमाचा दुवा. नंतर जीवा नंदिनीच्या हाताला धरून तिला शिकवत असतो. तर परत त्यांनी सिरियलचं टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे, लग्नानंतर होईलच प्रेम. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्याचं सीन दाखवतात. युग म्हणत असतो, अरे वहिनीचा जलवा तर डेंजर आहे रे, एका झटक्यात तुझा पतंग कापला असता. तर रम्याचा अगदी तिळपापड होत असतो आणि काव्या म्हणते, अरे युग, माझं पतंग कापणं इतकं सोपं नाही आहे, प्रेमाचा पतंग आहे काव्याचा, प्रेमाने कापला तर कापला जाईल, असं रागाने नाही कापला जाणार. त्यानंतर पार्थ अगदी जोरात ते पतंग ओढत असतो. तर लगेच युग म्हणतो, अरे वहिनी काय बोलली माहीत नाही का तुला, प्रेमाने कापला तर कापला जाईल. तर काव्या म्हणते, अरे लावू दे त्यांना जोर, मी जीव लावते. तर मालिनी काकू लगेच काव्याला म्हणतात, काव्या माझ्यासमोर तू माझ्या मुलाला त्रास देते ग. तर काव्या म्हणते, काय करणार, त्यांच्या गालावरचा फुगा फुटतच नाही आहे. मालिनी काकू म्हणतात, हो तेही बरोबर आहे, नाही नाही तू कंटिन्यू, मला मज्जा येते, असं म्हणून त्याही हसतात. वसू आत्या म्हणतात रम्याला, त्या पतंगवर बघितलं का काय लिहिलेलं आहे. तेव्हा रम्या म्हणते, हो बघितलं, त्या पतंगवर आय लव्ह देशमुख असं लिहिलेलं असतं. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, माझ्या सुनेचंच पतंग जिंकलं पाहिजे. तर काव्या म्हणते, टेन्शन नका घेऊ आई तुम्ही, पतंगाची स्पर्धा आणि माझा हा बोका दोन्हीही जिंकेल मी. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, वा 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 वा. तर दोन्ही पतंग एकमेकींमध्ये अडकून तुटतात आणि लगेच काव्या म्हणते, बघितलंच देशमुख, प्रेमात पडलो तर दोघेही एकत्र पडलो. ठीक आहे हो देशमुख, मला आणि माझ्या पतंगांना दोघांना तुमच्या हातनं कटणंसुद्धा मंजूर आहे. त्यानंतर पार्थ तिच्याकडे बघतच असतो, पण रम्याला खूप राग येतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा नंदिनीला लाडू बनवायला शिकवत असतो. त्याच वेळेला गुळाचा पाक गरम असल्यामुळे नंदिनीला चटका बसतो. तर लगेच जीवा थोडं फुंकर घालतो हातावर. तर दुसरीकडे काव्या त्या बोक्याबरोबर खेळत असते. तर रम्या आणि वसू आत्या जिन्यातनं बघत असतात. वसू आत्या म्हणतात, या बोक्याचा बंदोबस्त करावाच लागेल. तितक्यात रम्याच्या हातामध्ये कातर दाखवली आहे आणि दुसरीकडे काव्या त्या बोक्याला शोधत असते, पण बोका काही सापडत नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.